नमस्कार, मी अस्मिता आणि परत एकदा ट्रेल्स ऑफ अस्मिता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर जसं की माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, मी आली आहे माझ्या गावी. दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीचा उत्सव असतो आमच्या गावी, तर त्यासाठी आम्ही गावी आलो आहे. आणि आत्ता जी आहे मी माझ्या माहेरी आहे. तर हे माझं माहेरचं घर आहे, जे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहोत माझ्या इनलॉजच्या गावी. ते पण खेडमध्येच आहे, बिसगरला. सी तुषार, हिअर इज तुषार. सो आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहे. तर चला बघूया आपण गावी काय काय धमाल करणार आहोत. त्याचबरोबर आपण गावी अजून संडेपर्यंत आहोत, तर अजून 1-2 दिवस आपण एक्सप्लोर पण करणार आहोत. तर चला मग बघूया आणि काय काय आपण एक्सप्लोर करू शकतो ते. आणि आपणला जो हा व्हिडिओ आहे माईट बी 2 पार्टमध्ये येऊ शकतो. तर चला लेट्स सी धमाल. बघा माझ्या घराच्या आजूबाजूला इतकी मस्त अशी ग्रीनरी आहे की तुम्हाला ऑक्सिजनची तर कमीच नाही पडणार. आणि ॲज युजल माझं काम चालू आहे. सी कोकणातली घरं मस्त. आमचं घर जो आहे एकदम असं प्रॉपर कोकणवासियांचं जसे घर आहेत तसं आहे. असं मॉडिफाय केलेलं नाही आहे. खूप जुनं घर आहे आमचं. ऑलमोस्ट 32 इयर्स जुनं आमचं घर आहे आणि खूप सुंदर आहे. आपण आता खूप ठिकाणी असं मॉडर्न घरं बनवत आहेत, पण मला असं वाटतं की काय गरज आहे मॉडर्न. तर आपण मुंबईमध्ये पण राहतो, तर कोकणामध्ये असे थोडे एकदम कोकणातली जी पारंपरिक घरं आहेत जुनी, त्या घरांमध्ये राहण्याचा जो आनंद आहे तो आत्ताच्या ज्या मॉडेल म्हणजे जे रिडेव्हलपमेंटवाली जी घरं आहेत, जी नवीन बांधलेली घरं आहेत, त्यांच्यामध्ये नाही आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझा हा म्हणजे माझा घर कसा वाटला. बाबा हाय करा, बाय करा. हाय हाय. काय बनवते दीदी? मी बनवते बटाट्याची भाजी. ओ, आणि काय आहे आजचा बेत? काय आहे? बेत आहे बटाट्याची भाजी, श्रीखंड पुरी, डाळ भात. मजा आहे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज सकाळचे वाजले जातं 8:30 आणि आत्ता आम्ही निघालो आहे माझ्या सासरी म्हणजेच बिसगरला. तर चला मग आता जाऊया. तर आज आहे दत्त जयंती. आज 4 तारीख आहे, 4 डिसेंबर, आणि आज दत्त जयंती आहे. तर आम्ही बिसगरला चाललो आहे दत्त जयंतीसाठी. मस्त गावची पहाट.
लागणार आली काय काय ह्या आजींची एनर्जी नेक्स्ट लेवल. ये थोडं वरती. चलो गुड गुड आजी. झालं. अगं पटापट मी एकटी देते कोण आहे गोळा करायला. काय मग ते नाही मग जा ए काकी नाही तुमचं ए काकी 5 वाले द्या. 5 नाही त्याने खेळायचंय. हा गेला भाऊजींकडे. भाऊजींकडे गेला. आता बघूया. ए भाऊजींकडे. आज आहे दत्त जयंती आणि आमचं हे मागे जे दिसतंय हे गावचं दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर आज मस्त रात्री सगळं फंक्शन होणार आहे. आता 5 वाजता जो दत्तांचा जन्माचा वेळ आहे तेव्हा त्याची पूजा वगैरे होणार आहे. आणि आता मस्त लेडीज लोकांचे गेम्स वगैरे होते. खूप अशी मस्त धमाल केली. आणि आता परत आम्ही रेडी व्हायला चाललो आहे घरी. सो चलो आता आपण बघूया. ज्या वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आपण इथे 3 दिवस करतो त्या वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं, ज्या वारकरी संप्रदायाचे ते आधारस्तंभ आहे, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. इमारत जर का उभी राहायची असेल तर तिचं खांब मजबूत पाहिजे, पाया मजबूत तर पाहिजेच, त्याशिवाय वरती इमारत पूर्ण होत नाही. वर्षाप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो. आणि त्या धूमधडाक्यात साजरा करतानाचं यंदाचं हे 30वं वर्ष आणि 30व्या वर्षाची महत्वाची कीर्तनरूपी सेवा मंडळाच्या आणि आमचे हरिभक्तीपरायण गुरुकुल्य असणारे अनिल महाराज महाब्दी यांच्या वतीने आज माझ्याकडे आलेले आहे. काय जन्माचं कीर्तन आणि आपली नैमित्तिक जी कीर्तन असतात त्याच्यात थोडाफार फरक असतो. नैमित्तिक कीर्तनामध्ये आपण सगळं काही सांगू शकतो, संसाराच्या गोष्टीमध्ये भरपूर काही. पण नैमित्तिक कीर्तनामध्ये ज्या निमित्ताने आपण कार्यक्रम करतोय, ज्या निमित्ताने आपला उत्सव चालू आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. तर अशा महत्वाच्या विषयावर आज मला कीर्तन करण्याची संधी भेटल्याबद्दल हेनरी कोकाटेवाडी आणि आमचे महाब्दी महाराज या दोघांचे मनापासून आभार. काय मनुष्य हा जो मृत्यूलोक आहे, त्या मृत्यूलोकामध्ये जर का ज्याला कोणाला यायचं असेल तर त्याला जन्म आणि मरण या 2 गोष्टींचा सामना करावा लागतो. ठीक आहे, जन्माला आलं तर मरायचंय, मेलो तर परत जन्माला यायचंय. पण जन्माला येत असताना आणि मरताना याच्यामध्ये काही प्रकार पडतात.
त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. आपल्याला जन्माला यावं लागतं, जन्माला यावं लागतं, जन्माला आणावं लागतं, आणि एक वर्ग असा आहे जे कधी येतात आणि कधी जातात. विठ्ठल 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 काही वाजवायला आपण लाजलं नाही पाहिजे, मला तर असं वाटतंय. त्याचं कारण पण सांगेल तुम्हाला नंतर. बाकी आपण इकडे कुठल्या ठिकाणी टाळा वाजवतो, देवाचं नामस्मरण करण्यात लाज कसली आली पाहिजे का? बिनधास्त मोकळ्या मनाने, आज तर त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्मकाळ आहे, तर त्यांना जर का आपण प्रसन्न केलं त्यांचं नाम घेऊन, काल महाराजांनी
काल्याचा प्रसंग फार उत्तम आणि नीट आहे. आणि म्हणून काल्याच्या प्रसंगाला आपण भगवंताचं चरित्राचं उच्चारण करणं. आता वाद्य बरेच, खरं म्हटलं तर कीर्तन 3.5 तास कीर्तन असतं काल्याचं. 3.5 काय आपलं आयुष्य सुद्धा एवढं कीर्तन मोठं आहे काल्याचं, नाही का? म्हणजे आयुष्य निघून जाईल. यशोदेच्या हाताला घावला नाही तो. तुमचं आमचं काय हो? यशोदेने दोरी हातामध्ये घेतली ना बांधायला उकळाला. मग बांधायला उकळाला दोरी घेतली का ती वाटत होती दोरी, पण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांची दोरी आहे.
खाली 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 तर असा हा होता माझा दत्त जयंतीचा कोकणातला अनुभव. आणि तुम्ही पण जर तुमच्या गावी दत्त जयंती अशा प्रकारे साजरी करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं की मी सांगितलं, मी आहे रत्नागिरीमध्ये माझ्या गावी. तर मी रत्नागिरीमध्ये अजून 2 दिवस एक्सप्लोर करणार आहे. तर आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे हा रत्नागिरीबद्दल असणार आहे. रत्नागिरीमध्ये आपण थोडेफार प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत, जसं की गणपतीपुळे, आरेवारे बीच, देवगळी बीच हे आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आपला तो पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असंच भरभरून प्रेम देत राहा. तर आपण मग भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी. तर तोपर्यंत चला मग, जय महाराष्ट्र, जय शिवराय.